श्रीराम जय जय राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच। श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे। या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे। लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी। या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे। आज दिनांक 12 डिसेंबर। आजचे बोधवचन, ज्याला नामाचे प्रेम लागले त्याला भगवंताचे दर्शन घडले। श्रीराम। आपल्याला प्रपंचाचे प्रेम आहे, हा संगतीचा परिणाम आहे। अनेक जन्मांची ही संगत आहे, हा देहबुद्धीचा परिणाम आहे। पण प्रपंचाच्या संगतीने प्रपंचाचे प्रेम आहे, तर नामाच्या संगतीने नामाचे प्रेम लागते, हा संतांचा अनुभव आहे। नाम सर्वाधिक सोपे साधन आहे, त्यामुळे त्यावर विश्वास बसत नाही। संतांचा अनुभव लक्षात घेऊन आपण नामस्मरणही करून पाहत नाही। श्री महाराज म्हणतात, परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय नुसत्या यांत्रिक नामस्मरणाचा काही फायदा नाही। अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा उपयोग नाही। मनात भगवंताचे प्रेम असेल तर देहाने केलेल्या भजन पूजन नामस्मरण याने उपयोग होईल। अंतरशुद्धीशिवाय प्रेम नाही आणि नामाच्या प्रेमाशिवाय भगवंत दर्शन नाही। भगवंत प्रेमरूप आहे। एका शेतकऱ्याची जमीन म्हणजे नुसते माळरान होते। त्याने प्रथम काटेरी झुडपे तोडली, दगड गोटे वेचले, खोल नांगरट केली, कसदार माती टाकली, चांगले खत टाकले, कुंपण घातले, कसदार बी पेरले। पण पाण्याशिवाय सगळे श्रम व्यर्थ गेले। एका पाणी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने त्याने खोल विहीर खोदली, भरपूर पाणी लागले। त्या ओसाड माळरानाचे रूपांतर आता हिरव्यागार सुपीक मळ्यात झाले। फळे फले धान्य याचे कोठार झाले। पाण्याशिवाय शेती नाही आणि प्रेमाशिवाय भगवंताची भक्ती नाही। पाणी भूगर्भात खोल होते, मातीने दगडधोंडे कातळ याने ते झाकले होते। खोदून ते सर्व बाहेर फेकल्यावर पाण्याचा निर्मळ झरा लागला आणि माळरान सुजलाम सुफलाम झाले। त्याप्रमाणे अंतरातील प्रेमाचा झरा सापडला तर भक्तीचा मळा बहरून येईल। भगवंताचे प्रेम हृदयात स्वयंभू आहे, कारण भगवंताचा अंश तिथे आहे। ते प्रेम अज्ञानाने झाकले आहे। हे अज्ञान म्हणजे एक मोठा उकिरडा आहे, तो दूर केल्याशिवाय मन निर्मळ होणार नाही। हा उकिरडा कशाचा आहे? समर्थ त्याचे वर्णन करतात। काम क्रोध मद मत्सर लोभ मोह अभिमान कापट्य तिरस्कार अहंकार देहसुखाची आवड अनाचार विषयसंग उद्वेग कृतघ्नता पाश शीघ्रकोप निष्ठुरता परघात हृदयशून्यता आळस अविवेक आशा ममता तृष्णा कल्पना ईर्ष्णा असूया निंदा इत्यादी। ही यादी आणखीही मोठी आहे। शेवटी समर्थ म्हणतात, स्वदुःखे झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी तयास प्राप्त येमपुरी
राजदूत ताडिती. असो ऐसे मदांध बापुडे, तयासी भगवंत कैचा जोडे. तयास सुबुद्धी नावडे, पूर्वपातके करुणी. तेव्हा नामस्मरण केल्याने एकदम वरील उकिरडा साफ होऊन आत्मसाक्षात्कार होणार नाही, पण चिकाटीने, श्रद्धेने, संतसंगाने, सदाचार वृत्तीने नाम घेत राहिले तर समर्थांनी सांगितलेली उपरिनिर्दिष्ट असुरी संपत्तीची पिलावळ आपले तोंड काळे करील आणि भगवंत प्रेमाचा झुळझुळणारा झरा लागेल. आपण घेतलेले नाम त्या प्रेमाने भिजून चिंब होईल. काळोखाने भरलेली भयाण रात्र संपून सूर्यदर्शनाच्या आधी तांबडे फुटते. त्याप्रमाणे नामसाधनाने खोल अंतरातील प्रेम फुलले की भगवंत दर्शन घडते. म्हणून ज्याला नामाचे प्रेम लागले त्याला भगवंताचे दर्शन घडले. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.